नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय पॅट परीक्षा 2025 इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा पेपर मित्रांनो 19 तारखेला आहे आणि या पेपरच्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मित्रांनो आपण बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली प्रश्नपत्रिका बघितलेली आहे आणि उद्या आपण दुसरी. ओके, तर या दोन्ही प्रश्नपत्रिकांच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर करतो, नंतर तुम्ही बघा ही व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, या आपण चॅनलवरती आता 10वी साठी भरपूर साऱ्या व्हिडिओ अपलोड करत असतो, त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी पुढच्या वर्षासाठी खूप महत्वाचा आहे. तर पटकन जाऊयात पुढे मित्रांनो. बघा, हा जो पहिला प्रश्न आहे यामध्ये सगळे बहुपर्यायी प्रश्न घेतलेले आहेत. बघा, 2.9 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते मित्रांनो. बघा, त्रिज्या आहे 2.9, वर्तुळाची त्रिज्या रेडियस आहे 2.9 सेंटीमीटर आणि इथं आपल्याला काय विचारलाय प्रश्न की जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते. बघा मित्रांनो, वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास असतो, म्हणजे जो व्यास असेल ना ती जास्तीत जास्त लांबीची जीवा. मग 2.9 जर त्रिज्या असेल तर व्यास किती असणार आहे, 2 गुणिले 2.9 आणि 29 दुने 58 म्हणून 5.8 सेंटीमीटर. म्हणजे इथं तुमचं उत्तर 5.8 डी ऑप्शन, म्हणजे 5.8 ही जास्तीत जास्त लांबीची जीवा असेल. यापेक्षा जास्त लांबीची जीवा आपण इथं नाही काढू शकत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, -4 -3 हा बिंदू कुठल्या चरणात असेल, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या. बघा मित्रांनो, हा बिंदू तिसऱ्या चरणामध्ये असेल. लक्षात घ्या, जर दोन्ही निर्देशक ऋण असतील तर तिसऱ्या चरणात. लक्षात घ्यायचं, इथं अशा प्रकारे तुमच्याकडे एक्स अक्ष, वाय अक्ष, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4 चरण आहेत. पहिल्या चरणात दोन्ही निर्देशक धन धन, दुसऱ्यात ऋण धन, तिसऱ्यात ऋण ऋण, चौथ्यात धन ऋण. तर हे लक्षात ठेवायचं. आता इथं दोन्हीकडे वजा वजा आहे म्हणून वजा वजा कितव्या चरणात आलं, तिसऱ्या चरणात. समजा इथं -4 आणि +3 असतं, समजा -4 आणि +3 असतं, मग इथं वजा आणि अधिक आहे, मग वजा अधिक म्हटल्यावर हा दुसऱ्या चरणात आला असता. समजा इथं 4 आणि -3 असतं म्हणजे अधिक वजा असतं तर चौथ्या चरणामध्ये आलं असतं, आणि नुसतं 4 आणि 3 असतं म्हणजे अधिक अधिक असतं तर पहिल्या चरणात आलं असतं. मित्रांनो, आकडे कुठलेही असतील त्याच्या बाजूला चिन्ह काय आहे, त्या चिन्हांचा रोल या ठिकाणी इथं महत्वाचा आहे. चिन्हांची भूमिका इथं लई महत्वाची आहे. ठीक आहे. पहिला, दुसरा झाला. आता तिसरा प्रश्न बघा, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात. आता त्रिकोणाच्या सगळ्या शिरोबिंदूमधून हे 3 शिरोबिंदू त्याच्यातून जाणाऱ्या वर्तुळाला आपण परिवर्तुळ म्हणतो. परिवर्तुळ काय म्हणतो, परिवर्तुळ. सर्व शिरोबिंदूतून जाणारे जे वर्तुळ असतं त्याला आपण परिवर्तुळ म्हणतो. पुढचा मुद्दा बघा, 5 -5 5 6 5 -3 5 0 5 या बिंदूंना सामावणाऱ्या रेषेचे स्वरूप कसे असेल. म्हणजे या बिंदूंमधून जाणारी एक रेषा असेल ती कशी असेल. बघा, आरंभ बिंदूतून जाणारी असेल, एक्स अक्षाला समांतर असेल, वाय अक्षाला समांतर असेल, किंवा यापैकी कोणतंही नाही. आता इथं जर ऑब्झर्वेशन केलं, बघा इथं वायचा निर्देशक 5 आहे, 5 आहे, 5 आहे, 5 आहे, तर वायचा निर्देशक सगळीकडे सारखा आहे. बघा, जर दिलेल्या बिंदूमध्ये वायचा निर्देशक सगळीकडे सारखा असेल तर ती रेषा एक्स अक्षाला समांतर असते. लक्षात घ्या, वायचा निर्देशक सगळीकडे सारखा, मग ती रेषा एक्स अक्षाला समांतर. आता इथं 5 च्या ऐवजी 6 6 6 6 असते, 7 7 7 7 असते, 3 3 3 3 असते, तर मी म्हटलं असतं एक्स अक्षाला समांतर. पण जर या ठिकाणी जर वायच्या ऐवजी एक्सचा निर्देशक समान असता, इथं जसे -5 नाही, इथं पण -5 -5 -5, एक्सचा निर्देशक समान असता तर ती जी रेषा आहे ती वाय अक्षाला समांतर. जर दिलेल्या बिंदूंमध्ये वायचा निर्देशक समान असेल तर ती रेषा एक्स अक्षाला समांतर, आणि एक्सचा निर्देशक जर समान असेल दिलेल्या बिंदूंमधून तर ती रेषा वाय अक्षाला समांतर. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. दोघांपैकी एखादा प्रश्न येऊ शकतो, आकडे वगैरे बदलतील पण प्रश्न तेच राहतील. बघा, पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक इथं पण 1-1 मार्काचे 4 प्रश्न आहेत. बघा, एक्स अक्षाचे समीकरण कधीही असतं y बरोबर 0, आणि जर y अक्षाचे समीकरण विचारलं असतं तर x बरोबर 0 असाही प्रश्न येऊ शकतो. 14 सेमी त्रिज्या असलेल्या अर्धगोलाचे घनफळ. आता अर्धगोलाचे घनफळ जर आपण बघितलं, इथे हा जर प्रश्न आपण बघितला, अर्धगोलाचे घनफळ, गोलाचे घनफळ, ओके, घनफळ. आता त्रिज्या किती, 14 सेमी. अर्धगोलाच्या घनफळाचं सूत्र 2/3 पाय आर चा घन, हे सूत्र आहे. सूत्र आपल्याला माहिती पाहिजे, सूत्र पाठ करून ठेवा.
आता बघा 2/3 गुणिले पायची किंमत 3.14 घ्या किंवा 22/7 घ्या. आपण 22/7 घेऊ कारण त्रिज्या 14 आहे. 22/7 गुणिले 14 गुणिले 14 गुणिले 14 वर्ग आहे ना या ठिकाणी, घन आहे म्हणजे 3 वेळा गुणाकार. आता बघा 7 एके 7, 7 दुने 14. आता गुणाकार काय होईल बाबा, 22 दुने आपल्याकडे झालं 44, 22 दुने 44 आणि 44 दुने 88, याचा गुणाकार झाला 88 गुणिले 14 गुणिले 14, 14 गुणिले 14 196, 14चा वर्ग आपल्याकडे आला 196 आणि भागिले 3. आता 196 गुणिले 88 भागिले 3 करायचं. आता बघा 196 गुणिले 88 करा. बघा 8 ने गुणा, 8 8 64, हातच्याला आले 6 सॉरी 8 8 48 चे 8 हातच्याला आले 4 बरोबर. 8 9 72, 72 आणि 4 76 चे 6 हातच्याला आले 7, 8 1 8, 8 आणि 7 आपल्याकडे झाले 15, 1 0. बघा 8 48 चे 8 हातच्याला आले 4, 8 9 72 आणि 4 76 चे 6 हातच्याला आले 7, 8 1 8 आणि 7 झाले 15. आता बघा हे 8 6 आणि 8 14 चे 4 हातच्याला आले 1, 5 आणि 1 6 आणि 6 12 चे 2 हातच्याला आले 1, 5 6 7 झालं आणि इथे 1 किती आलं 17,248 बरोबर ना. 17,248, 17,248 आणि भागिले हे 3. आता 17,248 ला 3 ने भाग लावा. बघा 17,248 ला भाग लावायचा आहे 3 ने. बघा 3 5 15, 17तून 15 गेले 2 वरून आले 2, 3 7 21, 22तून 21 गेला 1 वरून आले 4, 3 चौक 12, 14तून 12 गेले 2 वरून आले 8, 3 9 27 बरोबर. 28तून 27 गेले 1 0 घेतले वर घेतला पॉईंट आणि 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 पुढे वाढत जाते म्हणजे 5,749 किती आलं बाबा, 5,749.33 सेंटीमीटरचा घन. घनफळ हे नेहमी सेमीचा घन अशा स्वरूपात आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर एकंदरीत आपण अशा प्रकारे हे घनफळ काढता येऊ शकतं आपल्याला. तर इथे आकडे वगैरे बदलू शकतात, बऱ्याचशा गोष्टीमध्ये चेंज होऊ शकतो, पण गणित तेच राहील. आता इथे बघा आरंभ बिंदूचे निर्देशक. बघा एक प्रश्न जर विचारला, आरंभ बिंदूचे निर्देशक हे नेहमी 0 0 असतात बरोबर. आरंभ बिंदू म्हणजे एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांचे छेदन बिंदूचे निर्देशक म्हणजेच आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0. आता हे रफ करतो. आता इथे बघा एक प्रश्न आहे, चौरसाची परिमिती. आपल्याला प्रश्न दिलाय की चौरसाची परिमिती 52 सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. आता समजा माझ्याकडे हा चौरस आहे ज्याचं नाव आहे ए बी सी आणि डी, अशा प्रकारचा प्रश्न येतो. कालच्या आपण व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं, कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 आहे तर चौरसाची लांबी, चौरसाची परिमिती काढा. आता आज आपण उलटा केलाय, चौरसाची परिमिती 52 आहे तर कर्णाची लांबी काढा. आता या ठिकाणी परिमिती 52 आहे, चौरसाची एक बाजू समजा एक्स एक्स एक्स, चौरसाची बाजू समजा एक्स 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 आहे आणि हा कर्ण एसी काढायचा आहे. आता बाजू जी आहे चौरसाची आपण काय म्हटलं, एक्स म्हटलं, तर चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, मग 4x. बघा परिमिती आपल्याला किती दिले, परिमिती चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू अशी असते. आता परिमिती आपल्याला किती दिलेली आहे, ऑलरेडी परिमिती 52 दिली. 52 बरोबर 4 गुणिले बाजू किती बाबा, x आहे. 4 गुणिले इकडे आले भागिले, 52 भागिले 4 बरोबर x आणि x बरोबर 13 चौक 52 म्हणजे x बरोबर 13, म्हणजे चौरसाची बाजू 13 आली. चौरसाची बाजू 13, x म्हणजे बाजू 13, बाजू 13 असे आली असेल तर कर्ण काढायचा. कर्ण म्हणजे हा एसी. एसी काढण्यासाठी हा जो काटकोन त्रिकोण आहे, आता चौरसाचे सगळे कोण 90 मापाचे असतात. आता या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार एसी काढू बरोबर. मग इथं लिहू काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. तर आता इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय होणार, एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. आपलं सूत्र असतं एसी वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग. आता एसी काढायचं, एबी किती आहे बाबा, एबी आणि बीसी बाजू 13 आहे म्हणजे एबी पण 13 बीसी पण 13 बरोबर ना. एक्स आहे म्हणजे एबी एक्स आहे, एक्स चा वर्ग, बीसी पण एक्स आहे, एक्स चा वर्ग. एक्स किती 13 आहे, 13 चा वर्ग अधिक 13 चा वर्ग. 13 चा वर्ग किती बाबा आपल्याकडे येतो 169 अधिक ह्या 13 चा वर्ग पण येतो 169. आता बघा 169 गुणिले 169 अधिक 169 आपल्याकडे आता या दोघांची बेरीज किती येईल, किंवा तुम्ही असंही करू शकता 169 2 वेळा आहे म्हणजे 2 गुणिले 169 असं सुद्धा या ठिकाणी येऊ शकतं. 2 गुणिले 2 वेळा आहे म्हणून एसीचा वर्ग. मग आता एसी किती, वर्गमूळ काढा. मग ह्या दोनाचं वर्गमूळ येतं वर्गमुळात 2 आणि गुणिले 169चं येतं 13, म्हणजे तुमच्याकडं 13 वर्गमुळात 2 हे आपलं उत्तर असेल. किती, 13 वर्गमुळात 2 सेमी ही झाली कर्णाची लांबी. तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता आलं पाहिजे. आता यानंतर पुढचे 2-2 मार्काचे कुठले प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपण बघूयात.
आता याच्यामध्ये बघा, एका गोलाची त्रिज्या 21 सेमी आहे, तर एकूण पृष्ठफळ काढा. आता गोलाचे जे एकूण पृष्ठफळ आहे, एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र काय बाबा? पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ बरोबर किती? 4 पाय आर चा वर्ग. गोलाच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र 4 पाय आर चा वर्ग. ओके. आता त्याच्यामध्ये किंवा वक्र पृष्ठफळ जरी विचारलं गोलाचं तरी तेच असणार आहे. आता 4 गुणिले पायाची किंमत 22/7 आणि गुणिले आर चा वर्ग. आर किती? 21 आहे. 21 चा वर्ग म्हणजे 21 गुणिले 21. आता 7 एके 7, 7 त्रिक 21. आता 14 गुणिले 22 झाले 88. ओके. आणि 21 त्रिक किती झाले बाबा? 63. आता 63 गुणिले 88 हा गुणाकार करा. 63 ला समजा 88 ने जर आपण गुणलं तर काय येईल बाबा? 8 त्रिक 24 चे 4, 4 आले 2, 8 सक 48, 48 आणि 2 झाले 50. एक शून्य घेतला. 8 त्रिक 24 चे 4, 4 आले 2, 8 सक 48 आणि 2 झाले 50. तर 4 4 5 5 55 44, 55 44, 5544 सेमीचा वर्ग. हे झालं एकूण पृष्ठफळ. किंवा वक्र पृष्ठफळ जरी म्हटलं असलं तरी हे सूत्र आलं असतं. तर अशा प्रकारे येईल की गोलाची त्रिज्या दिली जाईल, गोलाचे घनफळ काढा, वक्र पृष्ठफळ काढा, एकूण पृष्ठफळ काढा, असा प्रश्न येऊ शकतो. किंवा अर्धगोलाची त्रिज्या दिली जाईल, अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ किंवा घनफळ काढा, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न कुठलाही विचारला जाऊ शकतो फिरून फिरून, तर त्या अनुषंगाने आपल्याला तयारीत राहिलं पाहिजे. एका घनाकृतीची बाजू 6 सेमी आहे, तर उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. आता घनाची जी बाजू आहे, घनाची बाजू जर म्हटलं आपण तर बाजू आपल्याला दिलेली आहे 6 सेमी, त्याला आपण एल म्हणतो. एल बरोबर 6 सेंटीमीटर. तर उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ बघा, उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ इथं फक्त आपल्याला काय करायचंय? सूत्र लिहायचं. उभ्या पृष्ठांच्या पृष्ठफळाचं सूत्र 4 गुणिले एल चा वर्ग. आता 4 गुणिले एल ची किंमत किती? 6 आहे. 6 चा वर्ग. 4 गुणिले 6 चा वर्ग 36. 36 दुने 72, 36 चौक 144, म्हणजे 144 सेंटीमीटरचा वर्ग. हे काय झालं बाबा? उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. बरोबर. आता एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय बाबा? एकूण पृष्ठफळ कोणाचं बाबा? घनाचं एकूण पृष्ठफळ सूत्र आहे 6 एल चा वर्ग. आता 6 गुणिले एल ची किंमत 6 आहे. 6 चा वर्ग. 6 गुणिले 6 चा वर्ग 36. 36 च किती बाबा? बघा, 6 6 36 चे 6, 4 आले 3, 6 18 आणि 3 झाले 21, 216 सेंटीमीटरचा वर्ग. तर एकंदरीत सूत्र फक्त महत्वाचं आहे मित्रांनो. म्हणजे बाजू दिले तर सूत्र लिहायचं, सूत्रामध्ये किमती टाकायच्या, आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. हे जे प्रकरण आहे तुमचं पृष्ठफळ आणि घनफळ, तर या प्रकरणातली सगळी जी काही सूत्र आहे ती सूत्र नीट पाठ करा, समजून घ्या. कारण त्या सूत्रांचा वापर करूनच आपल्याला गणितं सोडवायची असतात. तर सोपी असतात ती सगळी गणितं, फक्त सूत्र आपण नीट समजून घेतली पाहिजे. तिसरा बघा एक प्रश्न आहे, वर्तुळाची जीवा 24 सेमी असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या काढा. आता बघा, वर्तुळ या प्रकरणातला हा प्रश्न आहे. समजा हे वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. वर्तुळाची जीवा जर का 24 सेमी असेल, वर्तुळाची जीवा 24 आहे. जीवा म्हणजे समजा ही जी एबी आहे, एबी जीवा, बरं का, जीवा एबी आपल्याकडे आहे, जीवा एबी बरोबर आपल्याकडे आहे 24 सेंटीमीटर. तर जे जे दिले ते या ठिकाणी आपण लिहूयात. दुसरा मुद्दा, तिचे केंद्रापासून अंतर 5 सेमी आहे, म्हणजे इथून समजा ओपी हे अंतर आहे, हे किती बाबा? 5 सेंटीमीटर आहे. ओपी हे अंतर बरोबर किती? 5 सेंटीमीटर आहे. हे ओपी अंतर 5 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल? आता त्रिज्या म्हणजे समजा ओबी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ओपी लंब एबी आहे. आता केंद्रातून कर्णावर काढलेला लंब, केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे इथे या जीवेचे 2 समान भाग होणार आहे. म्हणजे एपी बरोबर पीबी. संपूर्ण जीवा एबी 24 आहे, तर पीबी किती झालं बाबा? मग पीबी बरोबर काय असणार? 1/2 गुणिले एबी असणार, जीवेच्या निम्मी. पीबी बरोबर जीवेच्या अर्धी असणार आहे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त एक या ठिकाणी तो गुणधर्म लिहिणं गरजेचं आहे की केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. मग 1/2 गुणिले एबी आपल्याकडे किती आहे? 24 आहे, आणि 24च्या निम्मे झाले 12, म्हणजे तुमच्याकडे पीबी जो आहे ती झाली 12. आता पीबी 12 आहे आणि ओपी आपल्याकडे 5 आहे, तर आपल्याला ओबी काढायचे, त्रिज्या काढायची. मग ओबी काढण्यासाठी आपण काय करू? हा जो काटकोन त्रिकोण आहे याच्यात पायथागोरसचं प्रमेय वापरू. बरोबर. काटकोन त्रिकोण ओपीबी मध्ये, काटकोन त्रिकोण ओपीबी मध्ये कुठल्या प्रमेयानुसार? इथं लिहायचं खाली पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र येईल ओबी वर्ग बरोबर ओपी वर्ग अधिक पीबी वर्ग.
मग इथं म्हणायचं ओबी वर्ग बरोबर ओपीचा वर्ग अधिक पीबीचा वर्ग. बघा ओपी किती 5, 5चा वर्ग, पीबी किती 12, 12चा वर्ग, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, 25 आणि 144 169, म्हणजे ओबीचा वर्ग 169 असेल तर ओबी बरोबर किती असेल 169चं वर्गमूळ आलं 13. म्हणजे ओबी बरोबर आपल्याकडे 13. ओबी 13 म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 13. आता इथं कधी कधी वर्तुळाचा व्यास विचारला जाईल, मग वर्तुळाचा व्यास 26 सेंटीमीटर आपण म्हणू शकतो. कधी कधी उलटा प्रश्न विचारला जाईल, वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे, केंद्रापासून जिभेचे अंतर 5 सेमी आहे, तर जिभेची लांबी काढा, असाही प्रश्न विचारला जाईल. किंवा कधी कधी जिभेची लांबी 24 आहे, त्रिज्या 13 आहे, तर या जिभेचं केंद्रापासूनचं अंतर काढा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर असं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे की एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे आणि ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओपी बरोबर 3.2 सेमी असल्यास पी बिंदूचे स्थान कुठं असेल? समजा हा वर्तुळ हे एक आपल्याकडे वर्तुळ आहे आणि हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ, आणि इथं समजा ओ एम ही वर्तुळाची त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर. आता ओपी 3.2 आहे, ओपी म्हणजे ओपी 3.2 म्हणजे हे 4 पेक्षा कमी असणार, 3.2 आहे तुमच्याकडे ओपी. मग पीचं स्थान कुठं आलं? वर्तुळाच्या आतमध्ये आलं. मग इथं लिहायचं बिंदू पी चे स्थान वर्तुळाच्या आतमध्ये आहे. जर तुमच्याकडे ओपी जर का समजा 4.2 असती तर मग ते स्थान कुठं असतं? बाहेर असतं. 4 पेक्षा जास्त, त्रिज्यापेक्षा जास्त जर असेल हे अंतर, तर मग पीचं स्थान वर्तुळाच्या बाहेर. आणि जर ओपी पण तुम्हाला 4.4 सेंटीमीटर दिली असती तर मग ते स्थान कुठं आलं असतं? केंद्रावर आलं असतं. तर लक्षात घ्या, सध्या या प्रश्नामध्ये पी बिंदूचे स्थान वर्तुळाच्या आतमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि जर या ठिकाणी ओपी जर का 4 असतं तर ते वर्तुळाच्या परिघावर स्थान आहे असं आपण म्हटलं असतं. परंतु सध्या आपल्याकडे 3.2 दिलेलं आहे, ओपी 3.2, म्हणून पी चे स्थान वर्तुळाच्या आतमध्ये आहे. तर अशा प्रकारचा एखादा प्रश्न येईल याची सुद्धा तयारी आपली असली पाहिजे. आकडे वगैरे बदलू शकतात. पुढचा प्रश्न, एका समभुज चौकोनाच्या सम्मुख कोन जे आहेत त्यांची माप समभुज चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन. आता समभुज चौकोनाचे सम्मुख कोन बघा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न आहे, ए बी सी डी सम्मुख कोन. आता सम्मुख कोन जे आहे ते एकरूप असतात. या ठिकाणी जरा थोडंसं प्रश्नामध्ये काहीतरी गडबड आहे, तर 3x अधिक 40 आहे का 3x वजा 40 माहिती नाहीये, पण हे बघा सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे इथं आपण एकरूप वगैरे दाखवून इथं या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. समजा 3x वजा 40 आहे असं असतं. समजा 3x वजा 40 आहे सम्मुख कोन, समजा हा 2x आहे आणि 3x वजा 40 सम्मुख कोन. आता समभुज चौकोनाचे सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन जे आहेत ते एकरूप असतात. एकरूप असतात म्हणजे आपण म्हणू शकतो की बाबा ए बरोबर कोन सी. समजा आता आपल्याकडे ए चं माप जे आहे ते 2x आहे आणि सी चं माप काय बाबा 3x वजा 40 आहे. आता 3x अधिक इकडे आले वजा 2x वजा 3x बरोबर वजा 40 झाले. 2तून 3 गेले वजा x बरोबर वजा 40, म्हणजे x बरोबर किती आलं? चिन्ह बदलली, x बरोबर 40 आलं. x बरोबर 40 आहे तर आपल्याला x ची किंमत काढायला सांगितलेली, x बरोबर 40 उत्तर आलं. सम्मुख कोन एकरूप असतात असं दाखवून. आता समजा इथं त्यांनी म्हटलं असतं कोण ए चं माप काढा. मग ए चं माप काय बाबा? x बरोबर 40 आहे, ए चं माप 2x म्हणजे 2 गुणिले 40 किती झाले बाबा आपल्याकडे? 80. तर आणि सी चं जर माप विचारलं तर 3x वजा 40 आहे, मग ते 80च असणार आहे ते सुद्धा. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा बघा किमती काढा. तर मित्रांनो ह्या किमती काढा इतकासा अवघड नाहीये. तुमची जी सारणी आहे, एक टेबल आहे तुमचा त्रिकोणमिती या प्रकरणात, तो माहिती पाहिजे. आता इथं बघा साइन वर्ग 45, साइन 45 ची किंमत असते 1/वर्गमुळात 2, त्याचा करायचा वर्ग, अधिक कॉस वर्ग 60. आता कॉस 60 ची जी किंमत आहे ती असते 1/2, त्याचा पण वर्ग करायचा. आता एकाचा वर्ग 1, वर्गमुळात 2चा वर्ग 2, अधिक एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4. आता तिरकस गुणाकार करा. 4 1 4 अधिक 2 1 2 भागिले 4 2 8, 4 आणि 2 6 भागिले 8. दोघांना 2ने भाग जाईल, 2 6 2 8. बघा मित्रांनो या प्रकरणातले अशा प्रकारे काहीही देतील, कुठलेही आकडे देतील. साइनच्या ऐवजी टॅन देतील, साइनच्या ऐवजी टॅन दिलं जाईल, टॅन 45 च्या ऐवजी टॅन 60, टॅन 60, टॅन 90 अशा कुठल्याही व्हॅल्यू दिल्या जातील. पण अशा प्रकारचं एखादं गणित येऊ शकतं, येण्याची शक्यता आहे. फक्त आकडे वगैरे बदलतील, नावं वगैरे बदलतील, पण गणित हेच असेल. पण तो त्यासाठीचा चार्ट जो आहे आपल्याला दिलेला, जो तक्ता जो आपल्याला दिलेला आहे त्रिकोणमिती या प्रकरणातला, तो तक्ता आपण नीट समजून घेतला पाहिजे. ठीक आहे. तर यानंतर काही प्रश्न 3 मार्कांचे आहेत, तर ते पटापट आपण बघून घेऊयात. आता इथं आकृती बघा, समभुज त्रिकोण डीएसपी मध्ये 7.5 सेमी
त्रिज्या आहे, डीएस 7.5. आता समभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू या ठिकाणी किती सारख्या असतात. आता इथं दिले 7.5 सेमी बाजू दिलेली आहे. 7.5 च्या ऐवजी बाजू इतर दिली जाऊ शकते परीक्षेला. 5 सेमी, 6 सेमी, 4 सेमी, 3 सेमी अशी दिली जाऊ शकते. आता इथं समभुज त्रिकोण म्हणजे सगळ्या बाजू समान. मग मी पहिलं डीएस काढतो. डीएस किती काढणार बाबा? डीएस किती? 7.5 सेंटीमीटर समभुज त्रिकोण काढताना. 7.5 च्या ऐवजी इतरही किमती असू शकतात. मग आता डीएस एवढंच लांब अंतर घ्यायचं, 7.5 एवढंच वर एक कंस मारायचा आणि इथून 7.5 एवढं अंतर घेऊन इथे कंस मारायचा. डीएस आणि इथं झाला पी, यांना जोडायचं. आता इथं या ठिकाणी काय बाबा, दोन्ही सगळ्या बाजू या ठिकाणी इथे एकरूप असणार आहे. आता याचं परिवर्तुळ काढा किंवा अंतर्वर्तुळ काढा. परीक्षेला एकतर परिवर्तुळ काढायला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अंतर्वर्तुळ किंवा दोन्ही सुद्धा. मग याचं काय करायचं? याचा लंबदुभाजक काढायचा. सरळ याचा लंबदुभाजक काढायचा. इकडे एक कंस मारायचा, इकडे एक, एस वर कंपाचं टोक ठेवून इकडे एक, इकडे एक. हा लंबदुभाजकच कोन दुभाजक असतो, लक्षात घ्या. दुसरा एक कुठल्या तरी बाजूचा लंबदुभाजक समजा या पीएस चा काढला. एस वर कंपाचं टोक ठेवून इकडे कंस मारला, इकडे एक मारला, पी वर ठेवून इकडे एक, इकडे एक मारला, या दोघांना वगैरे जोडला. आणि हा जो छेदनबिंदू आहे याच्यातूनच तुम्ही परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ तुम्ही काढू शकता. ओके. आता मला इथं माझ्याकडे इथं हे नाहीये, म्हणजे माझ्याकडे आता बाकी इतर काही साहित्य नाहीये, त्याच्यामुळे इथं आकृती मला व्यवस्थित काढता आली नाही. पण तुम्हाला परिवर्तुळ किंवा अंतर्वर्तुळ काढा किंवा दोन्ही काढा समभुज त्रिकोणाच्या बाबतीमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे ही आकृती आपल्याला आली पाहिजे. ओके. जर फक्त अंतर्वर्तुळ सांगितलं तर फक्त अंतर्वर्तुळच काढायचं. फक्त परिवर्तुळ सांगितलं तर परिवर्तुळच काढायचं आणि दोन्ही सांगितले तर मग दोन्ही काढावे लागतील. हा, इथे बघा या प्रकारचे काही प्रश्न आहेत. असे प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतात. तर या प्रश्नांची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. आता सगळे प्रश्न मला सांगायला इतकासा वेळ नाहीये, काही जे महत्वाचे प्रश्न वाटतात. आता एक प्रमेय आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. तर असे काही प्रमेय आहेत, तर ती प्रमेय पण आपण समजून घेतली पाहिजे. ओके. आणि एक शेवटचा प्रश्न समजा आपण हा बघू. बघा हा जो तक्ता आहे, कृती पूर्ण करा, अशा प्रकारे येऊ शकतात. पुस्तकामध्ये तुम्हाला सांगतो, पुस्तकामध्ये जिथं जिथं अशा प्रकारचे तक्ते दिसतात ते सगळे तक्ते ते नीट समजून घ्या, कारण हे तक्ते सुद्धा बऱ्याचदा येत राहतात परीक्षेला. आता इथे बघा ना, त्रिकोणाचा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. याच्यामध्ये अंतर्वर्तुळाच्या केंद्राचे स्थान म्हणजे अंतर्वर्तुळाचा केंद्र जो आहे, आता इथं समजा अंतर्वर्तुळाचा हा लघुकोन केंद्र आतमध्ये असणार आहे. काटकोन त्रिकोणामध्ये सुद्धा अंतर्वर्तुळाचा जो काही केंद्र आहे वर्तुळाच्या आतमध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर विशालकोन त्रिकोण जरी तुम्ही बघितला तरी त्याचा जो वर्तुळाचा केंद्र जो आहे तो आतमध्ये असणार आहे. मग इथं लिहायचं बाबा त्रिकोणाच्या आतमध्ये, त्रिकोणाच्या आतमध्ये, त्रिकोणाच्या आतमध्ये. आता परिवर्तुळाचा जर विचार केला तर परिवर्तुळाचा इथे सुद्धा त्रिकोणाच्या बाहेर असतो, त्रिकोणाच्या आतमध्ये असतो. काटकोन त्रिकोणामध्ये परिवर्तुळाचा जो केंद्र आहे तो कर्णावर असतो, कर्णाच्या मध्यावर असतो, लक्षात घ्या. मग इथं बघा इथं त्रिकोणाच्या आतमध्ये, इथं आपण म्हणू शकतो त्रिकोणाच्या आतमध्ये, त्रिकोणाच्या आतमध्ये. इथं पण त्रिकोणाच्या आत, त्रिकोणाच्या आत, त्रिकोणाच्या आत. आणि इथे सुद्धा आपल्याकडे येईल बाबा त्रिकोणाच्या आत, त्रिकोणाच्या आत, आत. म्हणजे कशाचा? अंतर्वर्तुळाचा जो केंद्र आहे, अंतर्वर्तुळाचं केंद्र, ज्यावेळेस आपण अंतर्वर्तुळ काढतो आकृती काढताना त्यावेळेस तो त्रिकोणाच्या आतमध्ये असणार आहे. परिवर्तुळाचा जर बघितला, लघुकोन त्रिकोणामध्ये वर्तुळाच्या आत, वर्तुळाच्या आत, लघुकोन त्रिकोणामध्ये वर्तुळाच्या आत. आणि त्याच्यानंतर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या मध्यावरती. आणि विशालकोन त्रिकोणामध्ये वर्तुळाच्या बाहेर असतो. इथं वर्तुळाच्या बाहेर असतो, लक्षात घ्या, वर्तुळाच्या बाहेर. ओके. तर अशा प्रकारे हा प्रश्न असू शकतो. तर हे अशा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तर या प्रश्नांची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे. अशा प्रकारच्या कृती, अशा प्रकारच्या आकृती सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या म्हणजे आता ही जी काही गणितं आपण घेतली, आता ही गणितं येतीलच, यातली सगळी गणितं येतील अशातला भाग नाही. तर या प्रकारची गणितं येऊ शकतात, याच्यातला एखाद दुसरा पण येऊ शकतो किंवा या प्रकारची गणितं येऊ शकतात. पण आपली तयारी एकंदरीत सगळी मित्रांनो असली पाहिजे. त्यासाठी आपण ही एक प्रश्नपत्रिका घेतली आणि कालच्या लेक्चरमध्ये एक प्रश्नपत्रिका घेतली होती आणि अजून एक आपण प्रश्नपत्रिका घेणार आहोत. मग या 2-3 प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही सराव केला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळण्याची शक्यता आहे. ओके मित्रांनो, तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.